ऋग्वेद, कुठे गेला होतास? ऑफिसला. कुठे? उपवनला? आपली साईट आहे ना तिकडे. हा, आपली साईट आहे ना तिकडे. हा, मला माहिती आहे. कोणासोबत गेला होतास? गाडी गाडी. आता तू खोटं पण बोलायला शिकलायस ऋग्वेद, त्या मुलीच्या नादानं. हो, या नादात उशीर होईल आपल्याला. चला आता अजून किती उशीर व्हायचा आहे? मुद्दाम लेट केलंय ह्यानं. आंटी, आता तुम्ही आणखी उशीर करू नका. हा, मग तू कशाला सांगितलंस याला उपवनला मुलीसोबत बघितलंस म्हणून? नाही, तो हा नाही, त्याचा रेड शर्ट होता. मला मागून तो ऋग्वेद वाटला. तुम्ही निघा लवकर, उशीर होतोय. मला रिचाला फोन करून कळवायला हवं आम्ही निघतोय म्हणून. तुमचं ठरलंय ना, मग डायरेक्ट जा ना. डायरेक्ट घरी जायला ती काय जुई सामंत आहे? मंत्री आहेत तिचे मिस्टर. लकी यार, मंत्री. हॅलो, मॅडम ने देता का? ओ, ओके ओके. साऊ, तुझ्या लोनचं काय झालं? तू तुझं सांग. इंटरव्ह्यूचं काय झालं? अगं मी गेले आणि काय की माझ्यापासून नाही लपवू शकत. तू पण. लोन नाकारलं मला. मला नोकरी. का पण? कारण काय दिलं? माहित नाही. मी ते मंगेशच्या लग्नासाठी PF मधून पैसे काढले होते ना, म्हणून मग संकट आली की एकदम येतात म्हणतात ना, ते असं. अगं खूप काही चांगलं घडणार असेल म्हणून होतंय हे असं सगळं. सगळं चांगलंच घडणार. आपण काय कोणाचं वाईट केलंय तर आपलं वाईट होईल. देव पण अशाच माणसांची परीक्षा बघतो ज्यांच्यात सहन करण्याची ताकद आहे. दॅट मीन्स वी आर प्रिव्हिलेज्ड. स्पेशल आहोत आपण. हो, देवाचे लाडके. हो, पण हे बघ, यातलं काही बाबांना सांगू नकोस हं? कळलं? तुला कळलं ना? अगं ते खूप उत्साहात आहेत ग हे हॉटेल काढायचं म्हणून. परिस्थितीमुळे ना त्यांना नेहमीच त्यांच्या स्वप्नांना मुरड घालायला लागले. मग आपली परिस्थिती बघून का नाही स्वप्न बघत ते? असं नसतं.